नमस्कार, एम.पी.एस.सी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स लक्षात ठेवायला अवघड जात असेल तर त्या लक्षात कसं ठेवायचं त्याचा थोडासा डेमो दाखवतो. तसेच तुम्हाला संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची ट्रिक्स पेड PDF हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच आपले एम.पी.एस.सी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्हाला आणखी सब्जेक्ट सायन्स, करंट अफेअर वगैरे संपूर्ण ट्रिक्स पाहायला मिळतील. आता पहा कशा ट्रिक्स आहेत आपल्या. तर पहा, खालील कोणत्या कलमात पंचायत राजमध्ये सुप्रीम कोर्टच आलं SC ST आणि महिला आरक्षणाची तरतूद आहे. खालील कोणत्या कलमात पंचायत राजमध्ये SC ST आणि महिला आरक्षणाची तरतूद आहे? कंबाईन ग्रुपशी 2024ला आला होता हा प्रश्न. तर याचं योग्य आन्सर आहे 243D. 243D मध्ये महिला आरक्षणाची तरतूद आहे. तर याला आपण ट्रिक्स काय केलेली पाहायची लक्षात ठेवण्याची. तर ट्रिक्स अशी आहे की D फॉर दलित म्हणजेच SC ST किंवा D फॉर दीदी आरक्षण असं आपण ट्रिक्स केलेली. D फॉर दलित आरक्षण किंवा D फॉर दीदी आरक्षण म्हणजेच महिला आरक्षण असं आपण त्याला म्हटलेलं आहे. ओके. त्यानंतर पहा, इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या पण आपल्याकडे ट्रिक्स आहेत. त्यानंतर कलम 25 पहा, पॉलिटीचे कलम 25 काय आहे? कोणत्याही धर्माच्या आचरणाने प्रचार करण्याचे स्वातंत्र्य कलम 25ने आपल्याला दिलेले. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं आहे आपण की Y फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य असं आपण समजू. Y फॉर यहुदी धर्माचे आचरण किंवा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य असं समजू. बिकॉज ABCD नुसार यहुदीचा Y हा 25 नंबरला येतो. किती? 25 नंबरला. ABCD नुसार यहुदीचा जो काय Y आहे तो किती नंबरला येतो? तर 25 नंबरला येतो. त्यानंतर कलम 325 पण तसंच लक्षात ठेवता येईल आपल्याला. (325) काय? केवळ धर्म, वंश, जात या कारणावरून एखाद्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही. हे 325 आहे. तर याला पण आपण तसंच लक्षात ठेवलेलं आहे. ट्रिक्स काय की Y फॉर एखादा व्यक्ती हा केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही. याची पण ट्रिक्स Y नुसारच केलेली आहे की Y फॉर एखादा व्यक्ती केवळ यहुदी धर्माचा असेल म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही. तर अशा प्रकारे आपण हे पण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर 47, 50 संपूर्ण आपल्याकडे ट्रिक्स आहेत. कलम 17 पहा, अस्पृश्यता बंदी. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण? सातारा राज्य किंवा सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम अस्पृश्यता बंदी झाली असे आपण म्हणू किंवा समजू. कारण सातारा 17 असं काय होतो? दोन्ही शब्दाचा यमक जुळतो. त्यानंतर कलम 58 पहा काय? कलम 58 आहे राष्ट्रपती. खालील कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतीची पात्रता दिलेली आहे? खालील कोणत्या कलममध्ये राष्ट्रपतीची पात्रता दिलेली आहे असा प्रश्न कंबाईन ग्रुपशी 2024ला विचारला होता. तर याचं योग्य आन्सर आहे 58. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं आहे आपण पहा की रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असे आपण समजू. कुणामध्ये? पहा, रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. कारण 58 आठवले असा दोन शब्दाचा काय होतो इथं पण यमक जुळतो. 58 आठवले. रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. 58 म्हणजेच काय? आठवले म्हणजेच 58 आठवले असं तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. आपल्या पॉलिटी आर्टिकल्सला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यूट्यूबवर आपण याच्या अगोदर जे व्हिडिओ टाकले होते त्याला पहा लोकांच्या कमेंट्स काय आहेत. सर, हे बघा, संध्या गायकवाड आहेत कोणतरी. त्या म्हणत आहेत की सर खूप छान, एकदा वाचल्यावर विसरणार नाही. नाईस सर. अशा आपल्या पॉलिटी आर्टिकल्सला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आपल्याकडे पॉलिटिक्स नाही तर विज्ञानच्या पण ट्रिक्स आहेत. आता पहा, वनस्पती रोग. याच्यामध्ये रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे पडतो? तर याचं योग्य आन्सर आहे कलेक्टोरिझम फॉल्कॅटम. कलेक्टोरिझम फॉल्कॅटममुळे ऊसावर रेड रूट ऑफ शुगर केन नावाचा रोग पडतो. तर याची ट्रिक काय केलेली आहे आपण पहा. ट्रिक्स अशी आहे की ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा, हे बघा, ट्रिक्स अशी आहे, ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर होऊन रेड दिव्याची गाडी घेऊन आला म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला शुगर म्हणजेच साखर वाटली.
पहा, ऊसतोड दाम्पत्याचा एक मुलगा आहे. त्यानं काय केलं, कलेक्टर झाला आणि कलेक्टर होऊन रेड दिव्याची गाडी घेऊन आला, म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला शुगर म्हणजेच साखर वाटली. तर असं का ट्रिक केली आपण, रेड दिव्याची गाडी घेऊन आला, कारण शुगर केनवर पडणाऱ्या रोगाचं नाव आहे रेड रूट, म्हणून आपण रेड दिव्याची गाडी घेऊन आला आणि सर्व गावाला शुगर वाटली त्याच्या बापानं. मग कारण त्याच्या बापाला एवढा आनंद झाला की त्याच्या बापाने सर्व गावाला शुगर वाटली, म्हणजे शुगर केनवर पडतो हा रोग, म्हणून शुगर वाटली असं आपण म्हणू. आणि याच्यावर प्रश्न पण आला होता, तो प्रश्न पण दाखवतो मला मी. हा बघा प्रश्न, कंबाईन ग्रुपशी 2023 मेन्सला आला होता. वनस्पती रोग आणि कारक जीव यांची अयोग्य जोडी ओळखा. तर 4 नंबरमध्ये पहा, रेड रूट ऑफ शुगर केन, तिच्यासमोर काय, कलेक्टरिझम फॉल्केटम. तर ही इथे जोडी योग्य होती, ही जोडी अयोग्य नाही. रेड रूट ऑफ शुगर केन कशावर पडतो, तर कशामुळे पडतो, तर कलेक्टरिझम फॉल्केटम या सूक्ष्मजीवामुळे ऊसावर रेड रूट ऑफ शुगर केन नावाचा काय पडतो, तर रोग पडतो. तर अशा आपल्या सायन्सच्या पण ट्रिक्स आहेत, तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या पण ट्रिक्स आहेत, करंट अफेअर्सच्या पण आपल्याकडे संपूर्ण ट्रिक्सचं पेड PDF आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर या नंबरवर संपर्क करा. तसंच आपले हे टेलिग्राम चॅनल आहे MP शाह ट्रिक्स, ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.